हाय, मी पूजा. आता ह्या कोणत्या बायका असतात ना ज्या एकमेकींना भेटल्यावर हे विचारतात की तुझी हॉबी काय आहे. पण त्याआधी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज ना एक शो पाहत होते, त्याच्यामध्ये त्या बायका एकमेकीला विचारत होत्या की तुझी हॉबी काय आहे. आता आपण जनरली एकमेकीला भेटलो ना तर आपण हाच प्रश्न विचारतो, तू जेवली का, तू बरी आहेस का, मुलं बाळ बरी आहेत का, स्वयंपाक झाला का, घरी काय चाललंय, इतर अनेक गोष्टी अशा ज्या की आपल्या बिलकुल कामाच्या नसतात. आता तुम्ही असं विचारता का कोणाला की बाई तुझी हॉबी काय आहे, तुला काय करायला आवडते, तुला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. चला आता हॉबीचा विषय निघालाच आहे, तर मी माझी हॉबी सांगते. मला ना डान्स करायला खूप आवडतो आणि स्पेशली मला चमचमीत खायला खूप आवडतं. तर आज ना बाजार होता, त्यामुळे मला बाजार आणायला जायचं होतं, म्हणून छान अशी साडी वेअर केली होती. मी साडी घातली का सगळे माझ्याकडे आश्चर्याने बघतात. मी साडी घालते बरं का कधी कधी. तर आज मस्तपैकी बाजार केला. घरी आल्यावरती ना पहिल्यांदा नाश्ता करून घेतला, त्यानंतर ना हा सगळा भाजीपाला आवरून ठेवला. आजी मला मदत करत होत्या भाजीपाला आवरायला. हे आवरून ठेवलं ना की आठवड्याभर काही टेन्शन राहत नाही. आणि आजींची मला सगळ्यात जास्त मदत होते ह्या सगळ्या गोष्टींसाठी, भाजीपाला वगैरे निवडणं. त्यानंतर छान असं स्वयंपाक केला, मस्त असं जेवण केलं. येतं त्यांनी मस्त माझ्या आवडीचे समोसा आणि कचोरी घेऊन आले होते. छान जेवण झालं दुपारचं. त्यानंतर ना थोड्या वेळेला बसले तेव्हा मला थम्सअप प्यायची इच्छा झाली. मस्तपैकी थम्सअप प्यायला घेतलं. थम्सअप पिऊन झालं, मग संध्याकाळची वेळ झाली, छान फ्रेश झाले, दिवाबत्ती केली. आणि माझ्या लेकाने ना पूर्ण काड्या इथं सांडवलं. त्याला सांगितलं की भरून ठेवतो, कसा भरून ठेवते बिचारं माझं बाळ. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला आणि निवांत बसले होते माझ्या पिल्लूचं. बघा आता आज त्याने एक नवीन गाडी घेतली. आता हा काय गाड्यांचं शोरूम उघडतो का काय काय माहिती. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.